संध्यापासून माध्यमांचे सामने पालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या नौका व्हिडिओ पाहण्या सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. संध्यापासून माध्यमांच्या सामान्य पालक बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना आता श्रावण महिन्यात 100% करायलाच पाहिजे या ठिकाणी पिल्ले काढणाऱ्या मशीनची खरेदी. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्यामुळे या श्रावण महिन्यात आपल्या सर्वांचा होणार आहे 100% दुप्पट ते तिप्पट फायदा. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की श्रावण महिन्यात आपण सर्वांनी कशामुळे करायला पाहिजे पिल्लं काढणाऱ्या मशीनची खरेदी. जर आपण असं केलं तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूया. ज्यांना ज्यांना या 100 प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला आपल्या सर्वांचं नशीब पालटू शकतो. जो सल्ला आपल्या कुक्कुटपालनाच्या फार्मचा गेमच चेंज करू शकतो. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता श्रावण महिन्यात 100% खरेदी करायलाच पाहिजे या ठिकाणी इन्क्युबेटर मशीन. मग आपण सर्वांनी श्रावण महिन्यात इन्क्युबेटर मशीन का खरेदी करायला पाहिजे? जर आपण सर्वांनी श्रावण महिन्यात इन्क्युबेटर मशीन म्हणजे कोंबड्यांची पिल्ले काढणारी मशीन खरेदी केलं तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा. चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आता जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो, की श्रावण महिन्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची अडचण व अडसर आपल्याकडे कोणती असते, की श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे जेवढी अंडी निघतात तेवढी अंडी विकत नाहीत. किंबहुना श्रावण महिन्यात अंडे विकण्याचं प्रमाण जवळपास 0 पर्यंत येऊन ठेपते. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा त्या ठिकाणी अडचणीत येतो. तो विचारतो की बाबा या ठिकाणी श्रावण महिना सुरू झालाय, अंडी तर महिनाभर विकणार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा अंडीही महिनाभर विकत नाहीत तेव्हा मग आपल्याला त्या कोंबड्यांना त्या ठिकाणी खाद्य तर द्यायचे. मग खाद्याचा खर्च भरमसाठ वाढतो आणि आपलं आर्थिक गणित कोलमडते. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात या ठिकाणी धुसरसा का होईना विचार येतो, की एवढ्या अडचणीत येण्यापेक्षा जर आपण कोंबडे आणि पिल्ले जे काही आपल्याकडे असतील ते जर विकले तर चालतील का? पण लक्षात घ्या मित्रांनो, श्रावण महिन्यात कोंबडी जरी विकायला काढले तर ते सुद्धा स्वस्त जातात. म्हणजे आपल्याकडे असणारं सोनं आपल्याला श्रावण महिन्यात विकायला काढलं तर पितळच्या भावात विकावं लागते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुहेरी तिहेरी संकटाचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे. मग या संकटातून मुक्तता करायची म्हटलं तर काहीतरी त्या अंड्यांचं करायला हवं. काहीतरी त्या अंड्यांचं करायचं म्हटलं तर अंडे तर विकल्या जाणार नाहीत, कुणी विकून सुद्धा देणार नाही कारण अंड्याला मागणीच नसती. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या फार्मचा गेम जो आहे तो पिल्ले काढणारी मशीन चेंज करू शकते. बरं कशा पद्धतीने चेंज करू शकते? तर लक्षात घ्या, श्रावण महिन्यामध्ये समजा आपण पिल्ले काढणारी मशीन खरेदी केली. तर याच्यामुळं काय होईल, की जी अंडी आपल्याच्यानं विकत नाही ती अंडी आपण काय करणार मशीनमध्ये टाकणार. मशीनमध्ये अंडी टाकल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार, त्या माध्यमातून आपल्याला भरघोस पिल्ले मिळणार. ह्या पिल्लांना मग आपण काय करणार मोठी करणार. मोठी केल्यानंतर ही पिल्लं आपण हिवाळ्याच्या मध्यात जर त्या ठिकाणी उतरलो तर जवळपास 3 ते 4 महिन्याची होणार. म्हणजे तेव्हा यांना मिळणारा भाव दाम दुप्पट असतो.
बरं चला हे सुद्धा आपल्याच्यानं जमलं नाही. समजा ही पिल्लं मोठी झाल्यानंतर आपण धुलीवंदनाच्या दिवशी विक्रीस काढली, म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्याला कर सुद्धा म्हणतात, तर तेव्हा यांना मिळणारा त्या ठिकाणी दाम हा दुप्पट ते तिप्पट मिळतो. म्हणजे जिथं आपल्याला श्रावण महिन्यात अंडे विक्री करत असताना त्या ठिकाणी खूप मोठी अडचण येत होती. त्याच ठिकाणी हा उपाय पिल्ले काढणाऱ्या मशीनचा जो आहे, तो जर आपण या ठिकाणी अंगीकारला, तर या माध्यमातून अंडी विकत नाहीत या समस्येतून सुटका मिळेल. ती अंडी फेकून देण्यापेक्षा त्या ठिकाणी त्या माध्यमातून जी पिल्लं प्राप्त होतील, ती तुम्हाला दुप्पट-तिप्पट नाही तर त्या ठिकाणी कित्येक पटीनं उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण करून देतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की जो आपल्या मनात विचार आला होता, की या ठिकाणी श्रावण महिन्यात कोंबड्या आणि कोंबडे हे विकून टाकू, तर आपल्याला असं सुद्धा करायची गरज नाही. म्हणजे सर्व समस्याचं सोल्युशन, सर्व समस्यांचं निराकरण म्हणजे पिल्ले काढणारी मशीन आहे. पिल्ले काढणारी मशीन श्रावण महिन्यात खरेदी केल्यानं एकतर आपली अंडी जी वाया जातात, ती वाया जाणार नाहीत. फार्म बंद करण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही. खाद्याचा वाढत जाणारा खर्च हा आपल्याला टेन्शन देणार नाही आणि भविष्यामध्ये जेव्हा हिवाळ्यामध्ये आपण जाऊ, ज्यावेळेस त्या ठिकाणी अंड्यांना, पिल्लांना, कोंबड्याला दुप्पट ते तिप्पट रेट असतो, तेव्हा मात्र श्रावण महिन्यात ही जपलेली, जगवलेली, वाचवलेली पिल्लं, कोंबडी आणि कोंबडे तुम्हाला त्या ठिकाणी हजारोंचा निव्वळ नफा कमीत कमी या ठिकाणी प्राप्त करून देतील. पण हे सगळं जर आपल्याला साकारायचं असेल, तर याच्यासाठी इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन ही श्रावण महिन्यात खरेदी करावीच लागणार आहे. मी म्हणत नाही की खूप जास्त मशीन्स घ्या. तुम्ही एखादी अथवा दुसरी मशीन घ्या. त्या माध्यमातून यंदाच्या वर्षी स्टार्ट करून बघा. तुम्हाला बरं वाटलं, तुम्हाला वाटलं की नाही हा असणारा पर्याय आमच्यासाठी जबरदस्त आहे, तर मग पुढच्या वर्षी वाढवा. आता काही जण म्हणतील, "सर याच्यापेक्षा आम्ही काय करू? कोंबड्यांना त्या ठिकाणी अंड्यावरती बसवू." पण मला सांगा, आपल्याकडे अंड्यांची संख्या खूप झाली, तर तेवढ्या कोंबड्या खुडूक मिळतील का? तर मिळत नाहीत. असं होतच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, की हे एकच सोल्युशन आहे. जर पिल्ले काढणारी मशीन आपण घेतली, तर या माध्यमातून श्रावण महिन्यात सर्व अंड्यातून पिल्लं प्राप्त तुम्हास होतील आणि तुमची अडचण सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी जी आहे तर जबरदस्त रीतीने परावर्तित होईल आणि त्यामुळे तुमचा होणारा लॉस हा फायद्यात बदलून जाईल. आता प्रश्न पडतो की मशीन कुणाकडून घ्यावी? बघा बाजारात मशीन देणारे भरपूर आहेत. ही तुमची इच्छा आहे की तुम्हाला कुणाकडून मशीन घ्यायची. पण आम्ही सुद्धा मशीन ही प्रोव्हाईड करत आहोत. होय मित्रांनो, रायझिंग स्टार परभणी मागच्या कित्येक वर्षापासून इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन या ठिकाणी सप्लाय करत आहे. आपली मशीन फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर भारतभर ही मशीन कुठेही आपण पाठवू शकतो आणि पाठवत आहोत. आज आपण जर बघितलं तर कौतुकाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी, की महाराष्ट्रामध्ये मशीन विक्रीमध्ये आपला जो क्रमांक आहे, तो आजच्या घडीला नंबर 1 आहे आणि भारतामध्ये मशीन विक्रीला जो आपला क्रमांक लागतो, तो क्रमांक आहे त्या ठिकाणी 3रा. म्हणजे आपण टॉप 5 मध्ये भारतामध्ये सुद्धा आहोत. मग आपल्याकडून एवढी मशीनची विक्री का बरं होते? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा लोक मशीन पोहोचल्यानंतर आमचं तुमचं सगळं संपलं असं म्हणतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय असतो, की एकदा तुम्ही मशीन घेतली, तुमच्यापर्यंत पोहोचली, की त्यांचं काम संपलं. आमचं असं नाही मित्रांनो. आमचं एकच ब्रीद आहे, की शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला जेवढ्या अडचणीत त्या माध्यमातून सोल्युशन द्यायचं. मग आम्ही काय करतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जेव्हा मशीन पोहोचते, तेव्हा तुम्हाला सांगतो, की खऱ्या अर्थानं आता काम हे सुरू झाले. त्या ठिकाणी बरेच जण म्हणतात, की "सर माहिती पुस्तिका पाठवा." आम्ही पाठवत नाहीत. यामागचं कारण काय, की फक्त माहिती पुस्तिका पाठवून दिली, तर त्या माध्यमातून तुमचं आणि आमचं रिलेशन जे समोर निर्माण व्हायला पाहिजे ते होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी आणि माझी टीम थोडासा त्रास अधिक घेते आणि त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत, की 2 ते 3 बॅच निघेपर्यंत सगळं सहकार्य करायचं. मग 2-3 बॅच निघेपर्यंत तुम्हाला मिळणारं मार्गदर्शन आमच्यामार्फत मोफत मिळतंय, सतत मिळतंय आणि 2-3 बॅच निघेपर्यंत हे जे मिळणारं मार्गदर्शन आहे, यामुळं आपण सक्षम होतात आणि त्यानंतर मार्गदर्शनाची आवश्यकता पडतच नाहीत. मग तुम्हीच इतर आपल्या कुक्कुटपालक बांधवांना मार्गदर्शन करू शकता. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायला हवी.
की आपण मार्गदर्शन करतो म्हणजे कसं करतो, तर मशीन पोहोचली, मशीनचं फंक्शन चालू आहे, काही अडचण नाही. पण त्याच्यानंतर अंड्यांची निवड कशी करायची? अंडी कशा पद्धतीने ठेवायची? अंड्याच्या माध्यमातून पिल्लं निघाली तर त्यांना काय खायला द्यायचं? त्यांचं लसीकरण कशा पद्धतीनं करायचं? हे सगळं समजावून सांगितलं जातंय आणि त्यातूनही काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आले, तर त्याचं सुद्धा सोल्युशन तात्काळ त्या ठिकाणी केलं आणि दिलं जातंय. जर अशा माध्यमातून बघितलं तर अशा पद्धतीची फॅसिलिटी, अशा पद्धतीची सुविधा संपूर्ण महाराष्ट्रभर कुणीही देत नाही आणि यामुळं चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य पालक बांधवामध्ये रायझिंग स्टार परभणीचं एक नाव लौकिक आहे आणि मी एक सांगतो, मी नावाला जपतो, क्रेडिटला जपतो आणि यामुळं विक्री तुमच्या आशीर्वादामुळं जबरदस्त सुरू आहे आणि ही विक्री तुमच्या आशीर्वादानं जबरदस्त सुरू राहणार एवढा आत्मविश्वास आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही. आता मशीनची रेट काय चलता सांगून देतो आणि अधिक माहिती कोण देणार ते सुद्धा सांगतो. तर बघा मित्रांनो, मशीनची रेट आपल्याकडे सेमी ऑटोमॅटिक, फुल ऑटोमॅटिक या ठिकाणी मशीन्स आहेत. जर आपण सेमी ऑटोमॅटिकचं म्हणाल तर 80 अंड्यांची ₹3200 आहे, 150 अंड्यांची ₹4000 आहे आणि मशीन आपण मागवली तर कुरिअर चार्ज आपल्याला त्या ठिकाणी वेगळा द्यायची गरज नाहीये. फक्त मी या ठिकाणी सल्ला देईल किंवा 80 अंड्यांची घेण्यापेक्षा तुम्ही 150 अंड्यांची घ्या. कारण फक्त ₹800 एक्स्ट्रा द्यायचे आहेत आणि असं काही नाही की एकदाच 80, एकदाच 150 अंडे टाकायचे. जेवढे तुमच्याकडे उपलब्ध होतील तेवढे आज टाका, पुन्हा 5 दिवसांनी टाका, पुन्हा 5 दिवसांनी टाका. तसं काहीही घेणं-देणं नाही. फुल ऑटोमॅटिक मशीनचं म्हणाल तर 80 अंड्यांची जी मशीन आहे फुल ऑटोमॅटिक ₹6500, 150 अंड्यांची फुल ऑटोमॅटिक मशीन ₹12,000. इथंही कुरिअर चार्ज वेगळा द्यायची गरज नाही आणि 2-3 बॅच निघेपर्यंत जे मार्गदर्शन आपणास प्राप्त होईल त्याची सुद्धा वेगळी फीस द्यायची गरज नाही. आता इतर ज्या मोठ्या मशीन्स आहेत त्यांचं काही सांगितलं नाही कारण कसं सगळं सांगायचं म्हटलं व्हिडिओ फार मोठा होतो. मशीनची गॅरंटी काय, वॉरंटी काय, सगळी प्रश्न तुम्ही लखन सरांना विचारा. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही लखन सरांना 84 21 82 62 या क्रमांकावर कॉल करून सर्व प्रश्न त्या ठिकाणी विचारले. तुमचं समाधान झालं, तुम्हाला बरं वाटलं, तुम्हाला पटलं तरच मशीन खरेदी करा. कुणावरही कसल्याही प्रकारची मशीन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी जबरदस्ती नाही. पण इतरांकडून तुम्ही घेत असाल तर त्याच्याऐवजी आपल्याकडून घेतलेलं कधीही चांगलं. हे फक्त मी वर तुम्हाला समजावून सांगितलंय. सरतेशेवटी तुमची इच्छा. तुम्हाला ज्यांच्याकडून घ्यायची त्यांच्याकडून तुम्ही मशीन खरेदी करू शकतात. परंतु श्रावण महिन्यात मशीन मात्र खरेदी करा एवढीच आपल्याला मनापासून कळकळीची विनंती. जर श्रावण महिन्यात आपण सर्वांनी मशीन खरेदी केली तर श्रावण महिन्यात आपल्या फार्मचा गेम चेंज होऊ शकतो आणि भविष्यात हजारोंचा काय लाखोंचाही निव्वळ नफा कमावण्याचं एक स्वप्न तुम्ही अलगद प्राप्त करू शकता. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. ज्या व्हिडिओमध्ये तुमची सर्वात महत्त्वाची जी समस्या होती त्या समस्येचं सोल्युशन तुम्हाला दिले, की श्रावण महिन्यात जर तुम्हाला अंडे विक्री होत नसेल, या टेन्शनमधून मुक्त व्हायचं असेल, तर आपण सर्वांनी श्रावण महिन्यात इन्क्युबेटर मशीनची खरेदी ही 100% करायलाच पाहिजे. इन्क्युबेटर मशीनची खरेदी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनची खरेदी जर श्रावण महिन्यात केली, तर यामुळे कोणकोणते फायदे होतात हे समजावून सांगितले. तरी देखील काही प्रश्न असतील तर पाठवत चाललेल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. मित्रांनो, याच पद्धतीनं आपण ट्रेनिंग सुद्धा सुरू केली. ज्या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते. ज्या ट्रेनिंगमध्ये आज आपण सामील होऊन हजारोंचा व लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा परिपूर्ण करू शकतात. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. यात Google Meet डाउनलोड करायचं असते. आणि याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते. त्यानंतर वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय व कसा परिणाम होणार व त्यापासून कसा त्यांचा करायचा बचाव, की ज्यामुळे कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर राहील कमी. सरतेशेवटी सेगमेंट नंबर 3 मध्ये जेवढे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि त्यामुळे तुमच्या सर्व शंका दूर होतात. पण इतर दिवशी काही प्रश्न पडले तर तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान लखन सरांचा जो नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती कॉल करून आपण प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता. तर मग आता आपल्याला या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं समजून घ्या. तर बघा मित्रांनो, आपल्या कोंबडीची जी किंमत आहे ₹500 तेवढीच रजिस्ट्रेशन फीस आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की सगळ्यात पहिले जो लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62 त्याच्यावर कॉल करा. तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हायचं आहे.
आता असं म्हणल्यानंतर मग लखन सर काय म्हणतील किंवा तुम्ही WhatsApp नंबर 84 21 82 62 62 जो आहे. तर त्याच्यावरती तुम्ही काय करा, तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 058 460 म्हणजे 8265 088 460 पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपणास प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. जर आपण या ट्रेनिंगमध्ये जॉइन झालात तर आपल्याला कोणकोणते फायदे होतील? जर ट्रेनिंगमध्ये जॉइन झालात तर खूप सारे फायदे होतील, पण मुख्य फायदे जर बघितलं तर कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी आदर्श शेड कसा निर्माण करायचा याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे आपल्या पैशाची, वेळेची, जागेची व मेहनतीची बचत होईल. त्याचबरोबर कोंबड्यांवर व पिल्लांवर आजार येण्याचं प्रमाण कमी होईल, कारण लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येतच नाहीत आणि जर आले तर त्या ठिकाणी तात्काळ उपाय व औषध सांगितले जाते, ज्यामुळं त्या ठिकाणी कोंबड्या तंदुरुस्त लवकर होतात आणि याच्यामुळे कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर सुद्धा कमी राहतो. सरतेशेवटी आपल्यापाशी निर्माण झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केलं व दिलं जाते आणि या मार्गदर्शनामुळे काय होते, की विक्रीचं जे टेन्शन आहे ते दूर होऊन जाते. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल माहिती व मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा जर प्राप्त करायचा असेल, तर रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच प्रवेश घ्या. यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कशा पद्धतीनं श्रावण महिन्यात आपण सर्वांनी जर मशीन खरेदी केली तर आपल्याला अंडे विक्रीची जी अडचण आहे ती सोल्युशनमध्ये कशा पद्धतीनं परावर्तित करता येऊ शकते. तरी देखील आपल्या मनात काही प्रश्न असतील तर पाठवत चला, या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहीन. मार्केटिंगचा पण WhatsAppचा ग्रुप आहे, यात सामील व्हायचं असेल तर WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.